नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्सा। तर सर्वप्रथम विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सद्धम्म आणि तथागतांचा पवित्र पावन असा भिक्खू संघ या तीन रत्नांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो। तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। तसेच आज उपस्थित पूजनीय भिक्खू श्री शिवली अभासारो यांनाही त्रिवार अभिवादन करतो। उपस्थित उपासक उपासिका बालक आणि बालिका यांना मंगलमैत्री। तर आज अनंत पुण्याचे भागीदार ठरलेले बोबळे परिवार यांनी दोन बुद्धपुत्रांना निमंत्रित करून त्यांचा यथायोग्य सत्कार करून महान असं पुण्य संपादन केलेलं आहे। त्यांना भोजनदान देऊन महान असं पुण्य संपादन केलेलं आहे। या पुण्याच्या प्रतापाने त्यांना आयु आरोग्य संपत्तीचा लाभ हो, त्यांच्या सर्व इच्छाकांक्षा पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्ण हो। तर भगवान बुद्धांनी आजपासून 2500 वर्ष अगोदर जो काही जीवन जगण्याचा मार्ग सांगितलेला आहे, जे काही तत्वज्ञान सांगितलेलं आहे, त्या तत्वाचे अनुगमन करते पालन करते सर्व श्रद्धावान उपासक उपासिका तसेच भिक्खू संघ भिक्खुणी संघ यांच्या मार्फत आज पावेतो 2500 वर्षेपर्यंत भगवान बुद्धांची शिकवण ही पिढी दर पिढी आपल्यापर्यंत येऊन पोहोचली आहे। आणि भगवान बुद्धांच्या शिकवणीमधून आजपर्यंत हजारो नव्हे तर लाखो नव्हे तर करोडोंच्या संख्येने ज्या लोकांनी धम्माला धारण केलेला आहे धर्माला धारण केलेला आहे त्यांच्या जीवनाचे कल्याण झालेलं आहे, त्यांचे उद्धार झालेला आहे। तर 2500 वर्षा अगोदरची गोष्ट आहे। एक सिद्धार्थ राजकुमार राजा शुद्धोधन आणि राणी महामाया देवी यांच्या पोटी जन्माला आलेलं बाळ सिद्धार्थ राजकुमार जे लहानपणापासूनच अतिशय तल्लख बुद्धीचे आणि करुणावान होते। त्यांच्या वडिलांनी म्हणजे राजा शुद्धोधनांनी त्यांचे जे पुत्र आहेत एकुलते एक पुत्र सिद्धार्थ गौतम यांच्यावरती चांगले संस्कार टाकण्यासाठी त्यांना वेगवेगळ्या विद्या संपादन करण्यासाठी त्यांचे काही आचार्यांची नेमणूक केलेली होती आणि त्या आचार्यांच्या माध्यमातून सिद्धार्थ राजकुमार यांनी सर्व प्रकारच्या विद्या त्या काळामध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या विद्या त्यांनी संपादन केलेल्या होत्या। सर्व काही ज्ञान त्यांनी संपादन केलं होतं। तरी सुद्धा सिद्धार्थ राजकुमार हे अतिशय करुणावान असल्याने त्यांना जाणवत होतं की या ना त्या प्रकारे जे मानव समाजातील लोक आहेत त्यांच्या राज्यातील लोक आहेत प्रजाजन आहेत ते या ना त्या कारणाने दुःखीग्रस्त आहेत है ना, पीडित झालेले आहेत, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले आहेत, त्यांच्यातून अजूनही त्यांची सुटका होऊ शकत नाही। मग त्यांनी विचार केला की ही म्हणजे असं का बरं होत आहे है ना, असं का बरं होत आहे की एकाच दिवशी जन्मलेला है ना, एकाच दिवशी ज्या दिवशी मी जन्मलो त्या दिवशी इतर बालकं सुद्धा जन्मली आणि मी राजवाड्यामध्ये जन्मलो आणि इतर बालके जे आहेत ते कुटीमध्ये झोपडीमध्ये गरीबाच्या घरामध्ये आणि भिकारी सुद्धा त्या रस्त्यावरती ते जन्मलेले आहेत। तर मग असं का बरं आहे
है ना, ह्या प्रकृतीमध्ये अशा प्रकारचा भेदभाव का बरं दिसून येतो आणि अशा प्रकारचं जे असमान वितरण बरं का बरं दिसून येते, हा प्रश्न त्यांना नेहमी सतावत राहिला. आणि मग त्यांनी जाणलं की मी जो आहे तो एका चांगल्या परिस्थितीमध्ये जन्माला आलेलो आहे आणि माझ्याच ज्या दिवशी मी जन्म झालेला आहे त्या दिवशी इतर बालके जे आहेत, माझे मित्रमंडळी जे आहेत, ते दुःखदायक परिस्थितीमध्ये जन्माला आलेले आहेत, बिकट परिस्थितीमध्ये जन्माला आलेले आहेत, प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्माला आलेले आहेत. तर मग याचं काय कारण बा, है ना. आणि सोबतच मग जेव्हा ते त्यांच्या राज्याची पाहणी करायला जातात तर त्यावेळेस आपल्याला माहीतच आहे की त्यांच्या वडिलांनी त्यांना सर्व प्रकारच्या दुःखापासून दूर ठेवलं होतं, तरी सुद्धा त्यांना थोडे जरी दुःख दिसले तरी त्यांचं जे आहे हृदय जे आहे ते कंपित होत असे, है ना. बालपणापासूनच ते जे आहे ते करुणावान होते. त्यांचा किस्सा एक सांगायचा झाला तर एकेकाळी देवदत्त त्यांचे चुलत भाऊ होते सिद्धार्थ गौतमांचे. देवदत्त आणि सिद्धार्थ गौतम हे बागेमध्ये फिरायला गेले होते आणि सिद्धार्थ गौतम एका झाडाखाली मस्त आराम करत होते. आणि आराम करत असताना काय झालं की एक हंस जो आहे त्यांना त्या हंसाला बाण लागलेला आहे आणि तो हंस धरणीवरती पडत आहे असं दृश्य त्यांना दिसलं. आणि सिद्धार्थ गौतम लगेचच त्या हंसाकडे गेले आणि त्यांनी जाणलं की त्या हंसाला बाण लागलेला आहे आणि लगेच त्यांनी तो बाण काढला. त्या हंसाच्या वेदना जाणल्या की कशा प्रकारे हा हंस जो आहे तडफडत आहे, याला यातना होत आहे. आणि मग त्यांनी त्याला बाण काढला, त्याला ते औषध वगैरे झाडापाला वगैरे लावला आणि त्या हंसाची जखम भिजून काढण्यासाठी त्यांनी उपचार केले. आणि तो तिकडून काय होत आहे, त्यांचा जो चुलत भाऊ आहे देवदत्त आहे, तो देवदत्त तिकडून पळत येतो आणि देवदत्त म्हणतो की हे सिद्धार्था, हा हंस माझा आहे, है ना. कारण का की मी या हंसाला बाण मारलेला आहे. आणि जो क्षत्रिय धर्म असा आहे की ज्या व्यक्तीने जी काही शिकार केलेली आहे ती शिकार त्या व्यक्तीची असते, है ना. ज्या व्यक्तीचा बाण त्या शिकारीला लागला ते शिकार त्या व्यक्तीची होऊन जाते. परंतु सिद्धार्थ गौतम म्हणतात की या हंसाला तू बाण मारला तर खरे, परंतु हा हंस मेलेला नाही आहे, याला यातना होत आहे. आणि अशा हंसाला तू घेशील आणि पुन्हा कापशील आणि पुन्हा मारशील तर त्यांना अजून यातना होतील, म्हणून मी हंस तुला देणार नाही. अशा प्रकारे त्या दोघांमध्ये तेथे वाद जमतो की तो हंस माझा आहे. सिद्धार्थ म्हणतो की तो हंस मी तुला देणार नाही. आणि मग राजवाड्यामध्ये जातो. राजा शुद्धोधनाच्या पुढे हा विचार मांडण्यात येतो की हा हंस बरं कोणाला द्यायचा, है ना. की ज्या देवदत्ताने या हंसाला मारलं, है ना, क्षत्रिय धर्मानुसार तो जो हंस आहे तो देवदत्ताचा होईल की सिद्धार्थ गौतमाने त्या हंसाला तारलं, हा, तर तो हंस सिद्धार्थ गौतमाचा होईल. अशा प्रकारे युक्तिवाद काही सुचेना, है ना. त्या काळातले मोठे मोठे पंडित वगैरे यांनी सांगितलं होतं की जो शिकार करतो त्याची शिकार होते, परंतु असाही धर्म आहे की जो व्यक्ती ज्या शिकारीला म्हणजे ज्या एखाद्या व्यक्तीला वाचवत असेल तर ती वस्तू जी आहे, ती व्यक्ती जी आहे, तो प्राणी जो आहे त्या व्यक्तीचा होऊन जातो, है ना. मग तो हंस जो आहे तो मध्यभागी ठेवण्यात येतो आणि एकीकडे देवदत्ताला उभं करण्यात येते आणि एकीकडे सिद्धार्थ गौतमाला उभं करण्यात येते. आणि मग तो हंस ज्या व्यक्तीकडे चालत जाईल त्या व्यक्तीचा तो हंस असा न्यायनिवाडा त्यावेळेस करण्यात येतो. मग तो हंस जो आहे तो चालत चालत सिद्धार्थ गौतमाकडे येतो. कारण त्या मुक्या प्राण्याला सुद्धा समजते की जो माझा तारण करणारा आहे तोच माझा स्वामी होणार आहे, है ना, तोच माझा पालनकर्ता होणार आहे. अशा प्रकारे सिद्धार्थ गौतमाचे जळणघळण झाली. आणि मग ज्यावेळेस रोहिणी नदीच्या पाण्यावरून वाद जंपला, है ना, शाक्य आणि कोलिया या दोन राज्यांमध्ये शाक्यवंशीय सिद्धार्थ गौतम होते आणि कुलित जे आहे ते त्यांचं शेजारचं राज्य होतं. त्या दोन राज्यांमध्ये वाद जंपला आणि सिद्धार्थ गौतमाचं म्हणणं होतं की आपण वाद करता कामा नाही, युद्ध करता कामा नाही, तरी सुद्धा शाक्य संघाचे लोक काही मानायला तयार नव्हते. आणि मग अशातच सिद्धार्थाने नेहमीच त्या युद्धाला विरोध केला. त्यामुळे शाक्य संघाने काय केलं, सिद्धार्थ राजकुमारांना देहत्यागाचा दंड दिला, है ना, गृहत्यागाचा दंड दिला. आणि मग देशत्याग सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी केला. त्यावेळेस गृहत्याग करत असताना त्यांना माता यशोधरा जी आहे त्यांची पत्नी होती आणि राहुल जे बालक आहे ते 1 वर्षाचं होतं, नुकतंच जन्मलेलं होतं. त्या दोघांना सोडून सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला होता. आणि मग लहानपणापासूनच त्यांना जे प्रश्न पडत होते आता ते प्रश्न थैमान मांडू लागले की या जगामध्ये दुःख आहे, या जगामध्ये असमतोलपणा आहे. कोणी एक व्यक्ती जो आहे तो चांगल्या परिस्थितीमध्ये जन्माला येतो आणि कोणी एक व्यक्ती जो आहे तो दुःखद परिस्थितीमध्ये जन्माला येतो. याचं कारण काय, है ना. मग त्यांनी गहन चिंतन मननामध्ये जाऊन जे आहे ध्यान, त्या काळामध्ये परंपरा अशी होती, श्रवण परंपरा अशी होती की ध्यान साधना करून आपल्या प्रश्नाचं उत्तर ते शोधत असत जात. आणि अशा प्रकारे
कित्येक ऋषीमुनींनी, कित्येक श्रमण लोकांनी है ना काय केलेलं होतं, ज्ञान संपादन केलेलं होतं, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान संपादन केलेलं होतं, वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या त्यांनी संपादन केलेल्या होत्या, ते ध्यानाच्या माध्यमातून त्यांनी संपादन केलेल्या होत्या. म्हणून जेव्हा गृहत्याग केला, जेव्हा संन्यास सिद्धार्थ गौतमाने घेतला, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये जे उत्पन्न झालेले प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सुद्धा ध्यान साधना करण्याचा निश्चय केला. आणि ध्यान साधना तपश्चर्या करत असताना 6 वर्ष कठोर तपश्चर्या त्यांनी केली. 6 वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे ऋषीमुनी दिसले, वेगवेगळ्या प्रकारचे गुरु आचार्य त्यांना दिसले, आणि ते त्या प्रत्येक आचार्यांकडे गेले, प्रत्येक गुरुकडे गेले, आणि त्यांनी त्यांच्या मनामध्ये असलेले प्रश्न सांगितले की अशा अशा प्रकारचे प्रश्न माझ्या मनामध्ये उत्पन्न होत आहेत, या प्रश्नाचे उत्तर तुमच्याकडे आहे का? परंतु कोणीही त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलं नाही, है ना. शेवटी उद्दग रामपुत्र आलार कालाम जे होते त्या काळामध्ये महान असे संत होऊन गेलेले होते, समाधी मार्गाचे जे आहे उद्धारकर्ते होऊन गेलेले होते. त्यांच्याकडे जाऊन भगवान बुद्धांनी ध्यान मार्ग शिकून घेतला, तरी सुद्धा त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरे काही सापडली नव्हती की माणसाच्या दुःखाच्या मूळ काय आहे बा, आणि हे जे दुःख आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे दुःख आहे, त्यांचं उगमस्थान नेमकं काय आहे हे त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना सापडत नव्हतं. आणि मग जेव्हा कठोर ध्यान साधना करत त्यांनी एकांतामध्ये गेले आणि ध्यान साधना करत असताना त्यांनी अन्नाचा सुद्धा त्याग केलेला होता, है ना. ते ज्या झाडाखाली राहत होते त्या झाडाचे फक्त पानं, फळं, फुलं जे आहेत ते खाऊन ध्यान साधना करत होते. कालांतराने त्यांनी पूर्णपणे अन्नाचा त्याग केला. असं करता करता पूर्णपणे त्यांनी देहदंडाचे जे काही समाधी मार्ग होते, सगळ्या प्रकारच्या तपश्चर्या त्यांनी पूर्ण केल्या, तरी सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचे मुक्तीचा मार्ग सापडला नाही, दुःख मुक्तीचा मार्ग सापडला नाही. मग वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा सिद्धार्थ गौतम ध्यानस्थ झाले होते पिंपळ वृक्षाखाली बोधगयामध्ये, तर त्यावेळे त्यांनी आनापानसती ध्यान साधना करत जे आहे बुद्धत्व बुद्धत्व ज्ञान जे आहे, बुद्धत्वाचा जो आहे साक्षात्कार केला, आणि त्यांना सर्व प्रकारचे ज्ञान जे आहे त्यांचा उलगडा झाला, बोधी ज्ञान प्राप्त झालं त्यांना, आणि ते सिद्धार्थ गौतम बुद्ध झाले, है ना. भगवान बुद्ध झाले, सम्यक संबुद्ध झाले, आणि सम्यक संबोधी त्यांना प्राप्त झाली. तर या सम्यक संबुद्धीमध्ये त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर सापडले की जे काही मी जन्मग्रहण केलेला आहे तो ह्या कुळामध्ये जन्म केलेला आहे, अशा प्रकारचे मी कित्येक जन्म अगोदर केलेले होते, अशा प्रकारचं ज्ञान त्यांना प्राप्त झालं. आणि त्यांना सापडलं की हजारो लाखो माझे जन्म झालेले आहेत, आणि वेगवेगळ्या योनीमध्ये माझा जन्म झालेला आहे, आणि त्या जन्माचं कारण काय याच्यावरती जेव्हा ते चिंतन मनन करायला लागले, तेव्हा त्यांना सापडलं की माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तृष्णा उत्पन्न होत होत्या, वेगवेगळ्या प्रकारचा लोभ उत्पन्न होत होता, वेगवेगळ्या प्रकारचा द्वेष उत्पन्न होत होता, आणि त्या अनुषंगाने माझे वेगवेगळ्या प्रकारचे जन्म होत गेले. अशा प्रकारे त्यांना सापडलं की जे काही दुःखाचं कारण आहे ते त्यांच्या मनामध्ये असलेली तृष्णा होय, मनामध्ये असलेले भाव होत, है ना. लोभ असेल, द्वेष असेल, मोह असेल, क्रोध असेल, विहिंसा असेल, वेगवेगळ्या प्रकारचे मनातील वितर्क विचार असतील, तर ह्या वितर्क विचाराच्या राहिल्याने काय होत असतो, माझा जन्म होत असतो. आणि माझ्या मनामध्ये जर अकुशल विचार आहेत तर माझा जन्म जो आहे तो दुःखदच ठिकाणी होत असतो, प्रतिकूल ठिकाणी माझा जन्म होत असतो. आणि माझ्या मनामध्ये जर चांगले विचार आहेत, कुशल कर्म आहे, तर काय होत असतो, चांगल्या ठिकाणी माझा जन्म होत असतो, असं त्यांना सापडलं. त्या बोधी ज्ञानामध्ये त्यांना ते दिसलं, सर्व काही ज्ञान त्यांना झालं. आणि मग त्यांनी कर्माचा सिद्धांत मांडला की ह्या जगामध्ये जे काही दुःख आहे त्या दुःखाचं काय आहे, कारण आहे, आणि त्या दुःखाचं एकमेव कारण आहे म्हणजे तृष्णा त्या दुःखाचं कारण आहे, असं आर्य सत्य त्यांना समजलं. दुःख समुदय आर्य सत्य त्यांना समजलं. तर त्या दुःख समुदय आर्य सत्यामध्ये ते सांगतात की 3 प्रकारच्या तृष्णा असतात, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा. या तृष्णेमुळेच काय होत असते, मनुष्याला वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखामध्ये पडावं लागतं, वेगवेगळ्या प्रकारचे जन्म त्यांना घ्यावं लागतात, सर्व काही या तृष्णेमुळे होत असते. आणि मग सिद्धार्थ गौतम जाणतात की ह्या तृष्णेचा आता मी या जन्मामध्ये क्षय करणार आहोत. आणि मग ते चिंतन मनन करत असता, है ना. ते बोधिवृक्षाखाली जेव्हा पल्लंकं निषिद्धती पल्लंकं, जेव्हा त्यांनी पालथी मांडलेलं असते आणि त्या बोधिवृक्षाखाली
वैशाख पौर्णिमेच्या रात्रीला ते जेव्हा गहन चिंतन मनन करत असतात तर तेव्हा त्यावेळी जाणतात की ह्या दुःख समुदयाला, ह्या दुःखाच्या कारणाला मी नष्ट केलं पाहिजे आणि मग आनापान सतीच्या ध्यान साधनेद्वारे, शील समाधी प्रज्ञेच्या मार्गाद्वारे ती जी आहे तृष्णेचं जे चक्र आहे ते खंडित करतात, त्या तृष्णेला नष्ट करतात, रागाला नष्ट करतात, द्वेषाला नष्ट करतात, मोहाला नष्ट करतात. म्हणून त्या रात्रीला सम्यक संबोधी त्यांना प्राप्त होते. त्यांना आपण भगवान बुद्ध असं जे बुद्धत्व जे आहे ते त्यांना प्राप्त होते. भग्ग रागो भग्ग दोषो भग्ग मोहोती भगवा. भगवा ही जी संज्ञा आहे, भगवान ही जी काही संज्ञा आहे, हे जे विशेषण आहे त्यावेळेस त्यांना प्राप्त होते. बुद्ध हे जे संज्ञा आहे, बुद्ध हे जे विशेषण आहे त्यांना प्राप्त होते, है ना. बोधी ज्ञानाची किंवा आपल्या चित्ताच्या ज्ञानाची जी सर्वोच्च अवस्था आहे ती बोधी त्यांनी प्राप्त केलेली असते, म्हणून त्यांना बुद्ध म्हणतो. आणि त्यांनी सर्व प्रकारच्या तृष्णा, राग, द्वेष, मोह, वितर्क, विचार सर्व काही नष्ट केलेलं असते, त्यामुळे त्यांना भगवान अशी उपाधी प्राप्त होते. आणि मग ते सम्यक संबुद्ध जगाचे कल्याण करते होतात, देव आणि मनुष्याचे शास्ता होतात. आणि जेव्हा त्यांना समजते की मी या दुःखातून मुक्त झालेला आहो आणि मला सर्व प्रकारचे जे भौतिक सुख आहे त्याच्या पलीकडे जे असलेलं लोकोत्तर सुख मला प्राप्त झालेलं आहे, निर्वाण सुख मला प्राप्त झालेलं आहे, हे सुख सर्वांना प्राप्त हो, यासाठी त्यांनी वयाची 45 वर्ष जे आहे भारतामध्ये भ्रमण केलं आणि खेडोपाडी जाऊन, शहरामध्ये जाऊन, वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या दूरदराच्या ठिकाणामध्ये जाऊन त्यांनी आपल्या धर्माचा उपदेश केला की हा मार्ग मी जाणलेला आहे की कशा प्रकारे मनुष्य दुर्गतीला जातो, कशा प्रकारे मनुष्य दुःखामध्ये गुरफटतो आणि त्यातून सुटण्याचा मार्ग काय, अशा प्रकारे भगवंत उपदेश करतात. आणि उपदेश करता करता त्यांचे लाखो अनुयायी होतात जे दुःखातून पूर्णपणे दुःखातून पूर्णपणे मुक्त होतात, निर्वाणाचा ते साक्षात्कार करतात. आणि मग भगवान बुद्ध सांगतात की असा मार्ग जो आहे तो आपण धारण केला पाहिजे, है ना, की आपण जाणलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख उत्पन्न होत आहे त्याचं कारण काय. आणि मग त्यांना दूर सोडण्यासाठी, है ना, त्या दुःखाच्या कारणाला जर आपण दूर केलं तर आपल्या जीवनामध्ये दुःख राहतील नाही. म्हणून मग भगवान बुद्ध सांगतात की तुम्ही शिलाचं पालन केलं पाहिजे, चित्त एकाग्र करण्याची भावना केली पाहिजे आणि विपස්සना भावना केली पाहिजे. तर अशा अनुषंगाने तुमच्या जीवनातील दुःख जे आहेत ते पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. तुम्ही श्रोतापन्न, सकृदागामी, अनागामी अरे अनंत अवस्थेला प्राप्त होऊ शकता. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांनी जो काही दुःख मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जाणलं पाहिजे की भगवान बुद्ध कार्यकारण भाव सांगतात की सर्व काही जे आहे ते कारणामुळे घटित होत असते. मग नेमकं काय कारण आहे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये दुःखाची उत्पत्ती होत असते. तर भगवान बुद्ध सांगतात की आपलं मन जे आहे ते आपल्या दुःखाची उत्पत्ती करत असते. त्यासाठी भगवान बुद्ध सांगतात मनोपुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोति वा ततो नंग दुःख मनवेती चक्कं वा वहती पदं. सर्व काही जगामध्ये सर्व काही घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या मनामुळे घडणाऱ्या गोष्टी आहेत. मनोपुब्बंगा धम्मा, मन सर्व गोष्टीमध्ये अग्र आहे, है ना. मनोसेठा मनोमया, मन सर्वश्रेष्ठ आहे. ज्या काही सर्व गोष्टी आपण करत असतो त्यामध्ये मन सर्वश्रेष्ठ आहे. तर मग भगवान बुद्ध सांगतात मनसाचे पदुठ्ठेन, अशा प्रदुष्ट मनाने जेव्हा आपण केव्हा कर्म करत असतो, भासती वा करोति वा, है ना, मनसाचे पदुठ्ठेन भासती वा करोति वा ततो नंग दुःख बनवेती, है ना. प्रदुष्ट मनाने जेव्हा केव्हा आपण काहीतरी गोष्ट करत असतो किंवा काहीतरी चिंतन मनन करत असतो त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये ततोनंग दुःख बनवेती, दुःखाची उत्पत्ती होते. कशा प्रकारे दुःखाची उत्पत्ती होते तर भगवान सांगतात की ज्याप्रमाणे चक्कं वा वहती पदं, बैलगाडी चालत असते, बैलाच्या पायाच्या मागे चाक घुमत असते, त्याप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये त्या चाकाच्या प्रमाणे दुःख येत असते, असं भगवान बुद्ध सांगतात. जर आपण प्रदुष्ट मनाने कर्म केलं तर, है ना, म्हणजे रागाने कर्म केलं तर, मनामध्ये राग उत्पन्न होऊन कर्म केलं तर, लोभ उत्पन्न होऊन कर्म केलं तर, द्वेष उत्पन्न होऊन कर्म केलं तर, मोह उत्पन्न होऊन कर्म केलं तर काय होणार, आपल्याला दुःख भोगावे लागणार. हे सर्व आपल्या मनामध्ये संस्कार उत्पन्न होतात, आपल्या मनामध्ये कर्म उत्पन्न होतात आणि ह्या कर्माचा विपाक जो आहे दुःखदच असतो असं भगवान बुद्ध सांगतात. आणि याच्या उलट मग भगवान बुद्ध या दुःखमुक्तीचा मार्ग सांगतात, है ना. ह्या चांगले कर्म करण्याचा मार्ग सांगतात. तर भगवान बुद्ध धम्मपदामध्ये दुसरी गाथा सांगतात मनोपबंगा धम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा ततो नंग सुख बनवेती
छाया व अनपाहिनी, है ना. सेम तीच गाथा आहे की प्रदुष्ट मनाने ज्या वेळेस आपण कर्म करतो तर दुःख होते. तर मग भगवान बुद्ध सांगतात की ह्या प्रदुष्ट मनाच्या ऐवजी जर आपण प्रसन्न मनसाचे प्रसन्नेन, प्रसन्न मनाने भासती वा करोती वा, जर कुठलं कर्म केलं तर चांगल्या मनाने जर कुठलं कर्म केलं तर ततो न सुख मनिवेती, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुखाची उत्पत्ती होते. छाया व अनपायिनी, कधीही न साथ सोडणारी छाया असते, कधी न साथ सोडणारी सावली असते जी शीतल असते, त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुखाची उत्पत्ती होऊ शकते जर आपण प्रसन्न मनाने कर्म केलं तर. अशा प्रकारे भगवंत कर्माचा सिद्धांत सांगतात की तुमच्या मनामुळे तुम्ही कर्म करता आणि त्या कर्माचा विपाक आपल्याला एकतर सुखद विपाक येतो, एकतर दुःखद विपाक येतो. आणि मग त्यांना त्याच्या प्रश्नाचे उत्तर सापडतं की मी काहीतरी कुशल कर्म केलेले होते पूर्वजन्मामध्ये, त्यामुळे माझा जन्म जो आहे तो राजकुटुंबामध्ये झाला आणि जे काही माझे मित्र सवंगडी होते त्यांचे पुण्यकर्म कमी होते, त्यांचे अकुशल कर्म जास्त असल्या कारणाने त्यांना वेगवेगळ्या दुःखद परिस्थितीमध्ये, बिकट परिस्थितीमध्ये जन्मग्रहण करावा लागला. अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात की कर्म जो आहे, आपण कर्माचा सिद्धांत चांगल्या प्रमाणे जाणला पाहिजे की ह्या कर्मामुळे सर्व काही घटित होत असते. मग भगवान बुद्ध सांगतात की कर्मस्य कोमी, कर्मामुळे सर्व काही घटित आहे. कर्म योनी, कर्मामुळे तुम्हाला योनी प्राप्त होत आहे, जन्म प्राप्त होत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या योनी वेगवेगळ्या कर्मामुळे तुम्हाला प्राप्त होत आहेत. कर्मस्य कोमी, कर्म योनी, कर्म बंधू, कर्म तुमचा बंधू सारखा आहे की जो नेहमी तुमच्या सोबत असतो, है ना. कर्म दायादो, कर्म तुम्हाला वेगवेगळ्या बिकट परिस्थितीमध्ये जर तुमचे अकुशल कर्म जास्त आहे तर तुम्हाला दुःखच दुःख त्या परिस्थितीमध्ये भोगावं लागणार आहे आणि त्या दुःखातून तुमची सुटका होणार नाही. परंतु त्या दुःखामधून तुमची सुटका जर तुम्हाला करून घ्यायची आहे, कुठल्या परिस्थितीमधून दुःखदायक परिस्थितीमधून तुम्हाला दुःखाची सुटका करून घ्यायची आहे, तर भगवान बुद्ध सांगतात की त्यावेळेस तुमचे कर्म तिथे दायाद बनतात, है ना. ज्याप्रमाणे आपले आई वडील दायाद असतात, जर आपल्या मुलाला काही लागले असतात, है ना, ठेकर लागली असता, ठोस लागली असता, तर लगेचच धावून येतात आणि आपल्या मुलाला त्या चांगल्या प्रकारे त्याची उपचार करतात, त्याच्यावरती त्याचं चांगलं पालन पोषण करतात, त्याच्यावरती चांगल्या वेगवेगळ्या वेळोवेळी चांगले संस्कार टाकतात. तर आपले आई वडील दायाद असतात आणि आपली मदत करत असतात. ठीक त्याचप्रमाणे कर्म सुद्धा आपले दायाद असतात असं भगवान बुद्ध सांगतात. जर आपण बिकट परिस्थितीमध्ये असू तर त्यावेळेस आपले पुण्य कर्म आपल्याला त्यावेळेस मदत करत असतात, है ना. अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात की कर्म दायाद असतात, कर्माला आपण कधीही कमजोर समजता कामा नये, है ना. आणि कुठली जे आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे लोभ, द्वेष, मोह आणि त्या अनुषंगाने उत्पन्न होणारे कर्म हे आपले कर्म बनत असतात, हे आपण जाणलं पाहिजे. आणि पुण्यकर्म जर केले तर काय होणार, आपल्याला दायादासारखे पुण्यकर्म आपल्याला धावून येतील. भगवान बुद्ध सांगतात की आपलं अकुशल मन जे आहे ते आपली एवढ्या प्रकारे हानी करते की ज्याप्रमाणे आपला शत्रू देखील हानी करू शकत नाही, एवढ्या पर्यंत अकुशल मन आपली हानी करत असते. परंतु त्याच्या विरुद्ध भगवान बुद्ध सांगतात की कुशल मन आपली एवढा लाभ करून देऊ शकते की आपले नातेवाईक सुद्धा, आपले मित्र सवंगडी सुद्धा, आपले मोठ्यात मोठले जे पालन करते आहेत राजा सुद्धा तेवढा लाभ करून देऊ शकत नाही, तेवढे आपले कुशल चित्त आहे, कुशल मन आहे, कुशल संस्कार आहेत, कुशल कर्म आहेत, ते आपली मदत करत असतात असं भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. कर्म बंधू कर्म दायादो, है ना. अशा प्रकारे भगवंत सांगतात की कर्म आपला बंधू असतो आणि कर्म आपले दायाद असतात. त्यामुळे भगवान बुद्ध सांगतात की कर्माला आपण शरण गेलो पाहिजे, कर्म पडी शरणो. अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात की तुमचे कर्म तुमच्या जवळ असते आणि प्रत्येक व्यक्ती आपापले कर्म घेऊन येतो आणि त्या कर्मानुसार त्याला फळ मिळत असते, कर्मानुसार त्याच्या जीवनामध्ये सुख किंवा दुःख येत असते. अशा प्रकारे भगवंतांनी जो दुःखातून मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे तो मार्ग म्हणजे काय आहे की फक्त आणि फक्त कुशल कर्माचा संचय करणे, है ना. भगवान बुद्धाची शिकवण काय आहे, सब पाप स अकरणं कुशल सौपसंपदा सचेत पर्योदपणं एतं बुद्धानुशासनं. सर्व काही भगवान बुद्धाची शिकवण फक्त एवढीच आहे, सब पापस करणं, पाप कर्म नाही करणं, आणि कुशलस्य उपसंपदा, कुशल कर्माचा संचय करणं, है ना. पापकर्म का बरं नाही करणं, कारण पापकर्मामुळे आपल्याला दुःखाची उत्पत्ती होते, वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखामध्ये आपल्याला पडावं लागते. आणि मग कुशलस्य उपसंपदा, कुशल कर्म का बरं केले पाहिजे, तर कुशल कर्मामुळे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सुख प्राप्त होतात, कुशल कर्मामुळे वेगवेगळ्या
ठिकाणी आपण उत्पन्न होत असतो, वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या परिस्थितीमध्ये आपला जो आहे तो संवेग होत असतो, चांगले चांगले व्यक्ती, चांगल्या चांगल्या वस्तू, चांगल्या चांगली परिस्थिती आपल्याला पुण्यकर्मामुळे आणि कुशल कर्मामुळे मिळत असते. म्हणून कुशलस्य उपसंपदा असं भगवान बुद्ध सांगतात. आणि कुशल कर्मच हा दुःखमुक्तीचा मार्ग होय. आणि ह्यामुळे जेव्हा तुमचे कुशल कर्म चांगल्या प्रकारे वाढतात, तुमच्या पारमिता पुष्ट होतात कुशल कर्माच्या, त्यावेळेस सचित्त परियोदपणं, आपलं चित्त पूर्णपणे शुद्ध होऊन जातं, परिशुद्ध होऊन जातं. अशाच प्रकारचा भगवान बुद्धाचा धम्म आहे. एतं बुद्धान शासनम, हीच भगवान बुद्धाची शिकवण असते है ना. यामध्ये फारसं आपल्याला काही करायचं नाही. भगवान बुद्ध सांगतात की आपण फक्त शिलाचं योग्यरित्या पालन केलं पाहिजे. आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा लोभ असता कामा नये, द्वेष असता कामा नये, मोह असता कामा नये. आपल्या मनामध्ये जर क्रोध असेल तरच आपण काय करत असतो, राग असेल तरच आपण प्राणीहिंसा करत असतो. म्हणून आपण राग वाढवता कामा नये, क्रोध करता कामा नये. तर आपण प्राणातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधी, आम्ही हे शील पालन केलं पाहिजे. आणि त्यामुळे काय होणार की इतरांना सुद्धा दुःख होणार नाही आणि आपले सुद्धा अकुशल कर्म बनतील नाही, कुशल कर्म होईल. आणि मग त्यानंतर भगवान बुद्ध सांगतात की अदिन्नदाना वेरमणी, आपण चोरी केली नाही पाहिजे. लोभामुळे आपण चोरी करत असतो, द्वेषामुळे आपण चोरी करत असतो, मोहामुळे आपण चोरी करत असतो. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की शील पालन करताना आपण चोरी नाही केली पाहिजे, व्याभिचार नाही केला पाहिजे, खोटं नाही बोललं पाहिजे आणि मादक पदार्थांचं सेवन नाही केलं पाहिजे. अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात की शिलाचं योग्यरित्या आपण पालन केलं पाहिजे, दानादी कुशल कर्म केलं पाहिजे है ना. आणि हेच आपले पुण्यकर्म असतात आणि ह्या पुण्यकर्माच्या मुळे आपल्याला सुख प्राप्त होते है ना. भगवंत म्हणतात सुखा पुण्यच उच्चयो है ना. पुण्याचा संचय काय आहे, सुखा समान आहे. सुख म्हणजे पुण्याचा संचय आहे. अशा प्रकारे भगवंतांनी जो काही अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे, तो अष्टांगिक मार्ग पूर्णपणे कुशल कर्म करण्यावरती भर देणारा आहे, अकुशल कर्माचा त्याग करणारा आहे आणि दुःखमुक्तीची जी काही अवस्था आहे ती प्राप्त करून देणारा आहे. तो अष्टांगिक मार्ग आपण भावित केला पाहिजे. 10 पारमिताचं आपण वेळोवेळी पालन केलं पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे कुशल कर्म करून, दानादी कर्म करून, शीलादी कर्म करून, नष्कर्म आदी कर्म करून, प्रज्ञा आदी कर्म करून, शांतीचे कर्म करून, मैत्रीचे, उपेक्षेचे कर्म करून आपण 10 पारमिता पूर्ण केल्या पाहिजे. आणि आपल्या ह्या जन्मामध्ये जे काही दुःखमुक्तीची अवस्था आहे ती गाठण्याचा प्रयत्न केला पाहिजे है ना. भले आपल्याला निर्वाणाचा साक्षात्कार नाही होईल, या जन्मामध्ये नाही होईल, परंतु भगवान बुद्ध म्हणतात तुमचे कर्म कधीही वाया जात नाही है ना. जर तुम्ही अकुशल कर्म केलेले आहे तर ते तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही कुठल्याही दूर समुद्राच्या तळामध्ये गेले किंवा गहन गुफेमध्ये जाऊन बसले, तेथे सुद्धा तुमचे अकुशल कर्म येतील म्हणजे येतील असं भगवान बुद्ध सांगतात. कर्म हे कधीही तुमचे पाठ सोडत नाही. म्हणून तुम्ही जाणलं पाहिजे की मी कुठल्या प्रकारे कर्म करत आहे, अकुशल कर्म करत आहे की कुशल कर्म करत आहे. आणि वेळोवेळी पुण्यकर्माचा आपण संचय केला पाहिजे. आणि त्यामुळेच काय होणार, आपल्याला सुगती प्राप्त होणार, दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त होणार है ना. तर भगवान बुद्ध सांगतात वेगवेगळ्या प्रकारचे कुशल कर्म असतात. शिलाचे कुशल कर्म असतात, दानाचे कुशल कर्म असतात. वेगवेगळ्या प्रकारचे दान तुम्ही करू शकता है ना. आज या परिवाराने भोजन दान दिलेलं आहे आणि जे भिक्षू आहेत, जे निर्वाणाच्या दुःखमुक्तीच्या अवस्थेला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर अशा भिक्षुगणांच्या मदतीसाठी किंवा त्यांना तुम्ही एक आपल्याकडून मदत म्हणून तुम्ही जे काही भोजन दान दिलेलं आहे, तर ते दान कर्म तुम्हाला सुद्धा दुःखमुक्तीची अवस्था प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यक असतो. भगवान बुद्ध सांगतात की ज्या ज्या प्रकारचं तुम्ही दान देत असता त्या त्या प्रकारचं तुम्हाला मिळत असते है ना. जर दुसऱ्याला तुम्ही, भगवान बुद्धाच्या कालखंडामध्ये सांगितलं भगवान बुद्धांनी की एक उपासिका होती आणि त्या उपासिकेने काय केलं होतं, एक भिक्षू अभ्यास करत होते, तर त्या भिक्षूंना दिवा दान दिला होता है ना, उजेड दान दिला होता. तर जेव्हा तुम्ही रोशनी दान देता, दिवा दान देता, तर भगवान बुद्ध सांगतात की तुम्हाला तुमचे कैक जन्म जे आहेत ते कधीही तुम्ही आंधळे होत नाही आणि तुम्हाला दृष्टीचा लाभ होत असतो है ना. भगवान बुद्ध सांगतात जर तुम्ही दुसऱ्यांना कपडे दान देत असाल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे व्याधी जे आहेत, विकार जे आहेत ते होत नाही. जर तुम्ही दुसऱ्यांना भोजन दान देत असाल तर तुम्ही कधीही असंतुष्ट राहत नाही, नेहमीच तुम्ही तृप्त राहता. आणि जर तुम्ही कोणाला वाहनासाठी मदत करत असता है ना, गाडी वगैरे यासाठी मदत करत असाल, दान देत असाल, तर भगवान बुद्ध सांगतात की तुम्ही जे आहे नेहमीच सुखामध्ये पडत असता, तुम्हाला कधीही दुःखाची अवस्था येत नाही. अशा प्रकारे भगवान बुद्ध सांगतात की आपण वेगवेगळ्या गोष्टी दान दिल्या पाहिजे, वेगवेगळे दान कर्म केले पाहिजे आणि त्या त्या अनुषंगाचे विपाक आपल्याला
मिळत असतात है ना. आणि मग त्या अनुषंगाने आपल्या पारमिता ज्या आहेत त्या पुष्ट होत असतात. भगवान बुद्धांनी सुद्धा जेव्हा ते बोधिसत्व होते तर ते दान पारमिता पूर्ण करत असताना त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं दान दिलेलं असते आणि त्या दानाच्या अनुषंगाने त्यांना जे 32 लक्षणं असतील किंवा बोधी ज्ञानामध्ये जे परिपूर्ण ज्ञान असेल ते परिपूर्ण ज्ञान सुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दान कर्म केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे शील कर्म केल्यामुळे ते प्राप्त होत असते. म्हणून आपण जी काही गोष्ट देत आहोत त्याचा काहीतरी विशिष्ट विपाक आपल्याला येत असतो हे आपण जाणलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण दान कर्म केलं पाहिजे, पुण्य कर्म केलं पाहिजे है ना. आपल्याला कुठल्या सुखाची जर अपेक्षा असेल, कुठल्या एखाद्या विशिष्ट सुखाची जर आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या विशिष्ट सुखाच्या प्राप्तीसाठी आपण विशिष्ट प्रकारचं कर्म केलं पाहिजे आणि त्याचा विपाक जो आहे तो विशिष्ट विपाक आपल्याला मिळत असतो. अशा प्रकारे भगवंत सांगतात की जर तुम्हाला परिपूर्णरित्या दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला जे आहे लोभ आणि द्वेष आणि मोह हे 3 अकुशल कर्म आहेत त्याच्यापासून तुम्हाला सुटका करून घ्यायची आहे है ना. जर तुम्हाला सुगती प्राप्त करून घ्यायची आहे तर तुम्ही सुगतीसाठी जे काही कर्म असतात उपोषतशील असेल उपोषतशील आपण पालन केलं पाहिजे है ना. दानशील आणि भावना या 3 गोष्टी जर तुम्ही पालन केला तर तुम्ही देवता गतीमध्ये सुद्धा उत्पन्न होतात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही विपश्यना भावना केली तर तुम्हाला निर्वाणाचं सुख जे आहे ते सुद्धा प्राप्त होत असते. अशा प्रकारे कर्म सिद्धांत भगवंतांनी एकदम व्यवस्थितरित्या सांगितलेलं आहे आणि सर्व काही जे घटित होत असते ते कर्मामुळे घटित होत असते, धर्मनियमामुळे घटित होत असते, कर्मनियमामुळे घटित होत असते. म्हणून चांगल्या प्रकारे आपण धर्मनियम जाणून घेतले पाहिजे, कर्मनियम जाणून घेतले पाहिजे, वेळोवेळी धम्म श्रवण केला पाहिजे, वेळोवेळी धम्म चर्चा केली पाहिजे आणि याच्यामुळेच आपलं जे आहे ते उत्तम मंगल आहे असं भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. तशा प्रकारे जे काही पुण्य आपण आज अर्जित केलेलं आहे त्या पुण्याच्या प्रतापाने सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वजण सर्व प्रकारच्या आपत्ती विपत्तीमधून त्यांची सुटका हो, सर्व रोग सर्व भय सर्व शोक सर्व दुःखातून मुक्त होऊन निब्बाणाचा सर्वांना साक्षात्कार हो, निब्बाणाचा साक्षात्कार हो. भवतु सब्ब मंगलं भवतु सब्ब मंगलं भवतु सब्ब मंगलं. चल सुख सुख